तुमचे पण मुलं पालक खात नाही तर मग ही टिफिन रेसिपी नक्की ट्राय करा. हा आहे अगदी सोपा आणि हेल्दी असा पालक पराठा, जो मुलांच्या किड्स टिफिनसाठीही एकदम परफेक्ट आहे. हा पराठा बनवण्यासाठी मी घेतला आहे फ्रेश पालक. त्याला कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी घेतलं आहे गव्हाचं पीठ, नागलीचं पीठ, त्यात थोडंसं बेसन पीठ, ज्वारीचं पीठ. त्याच्यामध्ये मसाले टाकायचे, चटणी, हळद, धना पावडर, मीठ, कसुरी मेथी, जिऱ्याची पूड, ओवा आणि कोथिंबीर आणि वाफवलेला पालक हा त्याच्यामध्ये टाकून त्याचा डो तयार करून घ्यायचा, छान मऊ असा. डो जास्त कडक होऊ द्यायचा नाही. आता मी याचा सॉफ्ट डो करून घेतला. पालकमुळे आयर्न आणि विटॅमिन्स, तर गहू आणि नागलीमुळे फायबर आणि कॅल्शियम, म्हणजे एकाच टिफिनमध्ये टेस्ट पण आणि न्यूट्रिशन. आता डोचा एक छोटा पोर्शन घेऊन त्याची पूड लावून पोळी लाटून घ्यायची. पूड लावताना तुम्ही तूप किंवा तेल दोन्हीही वापरू शकता. तूप लावलं तर जास्त चांगलं. माझ्या मुलाला पराठा इंटरेस्टिंग वाटावा त्यासाठी मी त्याला वेगवेगळ्या शेपमध्ये कट देखील केलं आहे आणि नंतर तोही आला मला मदत करायला. मग काय, अव्यांनी स्वतःच एक्साइटमेंटनी स्टार कटर घेऊन पराठ्यांना क्यूट स्टार शेप दिली आणि खरंच अशा छोट्या गोष्टी मुलांना जेवणाकडे खूप आकर्षित करतात. तुमच्या मुलांना पालक आवडतो का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इझी हेल्दी किड्स टिफिन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.